तर मी आरिफ मुल्ला, सांगली जिल्हा शहर समिती अध्यक्ष आम आदमी पार्टी। आज सांगली जिल्हा परिषद येथे आम्ही जलजीवन मिशन या योजनेच्या संदर्भात ज्या दुर्दैवी अभियंत्याने हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली, त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही इथं मागणी करण्यासाठी या कार्यालयात आलो होतो। खरं तर जलजीवन मिशन ही केंद्र शासनाची योजना आहे आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत गावातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये किंवा गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी देणं हे बंधनकारक आहे आणि यासाठी लोकवर्गणी वगैरे काढणे, त्याचबरोबर कामं करण्यासाठी एक सक्षम समिती तयार करणे, अशा सर्व काही बाबी ह्यामध्ये सामील आहेत। आणि असं असताना देखील आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये माहितीप्रमाणे 696 गावामध्ये योजना चालू होती आणि त्यामध्ये जवळपास निम्मी कामे पूर्ण झालेली आहेत। तर जी कामं झालेली आहेत त्यांची चौकशी होणे फार गरजेचं आहे, कारण या योजनेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आलेला आहे आणि ह्याची सखोल चौकशी होणे, जी कामं झालेली आहेत ती कामं आता म्हणजे त्या योजना पूर्णपणे सुरळीतपणे सुरू आहेत का, प्रत्येक गावातील कुटुंबाला 55 लिटर पाणी मिळत आहे का, याची शहानिशा करणे फार आवश्यक आहे। आणि यासाठी आम्ही अशी मागणी इथं केलेली आहे की ह्या योजनेची सखोल चौकशी होण्यासाठी एखादी त्रयस्थ संस्था जिल्हा परिषद सांगलीने इथं अपॉइंट करावी आणि या योजनेची सखोल चौकशी करावी, अशी आम्ही मागणी इथे केलेलं आहे। धन्यवाद।